हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की समर आणि आनंदला मंदाकिनीवर डाऊट येतो की आदिरा आणि रोहनचं लग्न मोडायला त्यांचा हात आहे. तेव्हा निकिता त्यांना समजावून सांगत असते की हे बघ, ती बाई असं करेल मला असं वाटत नाही, स्वतःच्या मुलाचं लग्न तोडेल असं वाटत नाही. तेव्हा समोर बोलतो की तुला आठवत नाही का लग्नात त्यांनी बांगड्यांचा काय घोळ घातला होता. आनंदने बोलतो आणि तूच तर बोलली ना संक्रांतीच्या वेळेस त्यांनी काहीतरी घोळ घातला म्हणून त्या बाईने. तेव्हा निकिता बोलते की मला त्या बाईचं वागणं पटत नाही एवढं मला माहिती आहे, पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते का, आदिरा आणि रोहनचं लग्न मोडण्यापेक्षा एक गोष्ट आहे का, समर राजवाडे एवढ्या प्रॉपर्टीचा मालक तिचा जावाई झाला आहे, त्याची बहीण तिची सून झाली, तर ती उलट गोडगोड बोलून पैसा काढणार नाही का. हे मला तरी हे वाटतं ही गोष्ट आनंद आणि समरला पटायला लागते. तेव्हा निकिता हेही समजून सांगते की लग्नाआधी पण ती किती मिरवत होती, समर राजवाड्यांकडे माझी मुलगी दिली आहे, समर राजवाड्यांना माझी मुलगी दिली आहे, ते माझं जावई आहे. असं असताना बघ, सोन्याची अंड देणारी कोंबडी असताना ती बाई असं करेल हे तरी मला वाटत नाही. समर आणि आनंद हे एवढं ऐकून तर शांतच होतात. तिकडे मंदाकिनी रडत असते आणि सांगत असते की बघितलंच नंदू, तुझे बाबा कसे भडकवत आहेत रोहनला माझ्याबद्दल, सगळी माझीच चुकी म्हणून ते निघून जाते. तेव्हा सूज बोलते, ताई तू बोलली होतीस ना की मी सगळं काही ठीक करेल, बाबा फक्त हे घाबरवायला करतायत. आता बाबांनी डिवोर्स पेपर रेडी ठेवलेत अगं. तेव्हा स्वानंदीलाही काही कळत नसतं. तेव्हा सूज बोलते की ही सगळ्यांना त्यात आदिराची चूक आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की मूर्खासारखी बोलू नकोस सूज, आदिराचं काय चुकीलं यात. तेवढ्यात एक पार्सलवाला येतो. तेव्हा स्वानंदी बघतच असते. तेव्हा पार्सलवाल्याकडनं सूज पार्सल घेते आणि बोलते की एवढीच चांगली गोष्ट आहे माझ्या लाईफमध्ये. तेव्हा तो पार्सलवाला बोलतो की कॅश ऑन डिलिव्हरी मॅम, 48,000 रुपये. तेव्हा सूज बोलते हो देते ना. तेव्हा ती पटकन पैसे काढून 48,000 देते. तेव्हा स्वानंदीला थोडा डाऊट येतो. स्वानंदी बोलते, 1 मिनिट सूज, काय मागवलेस एवढं 48,000चं. तेव्हा ती बोलते की काही नाही, 4-5 नेकलेस मागवले होते सिल्वर, मम्मासाठी आणि माझ्यासाठी. तेव्हा स्वानंदी बोलते, सूज पण एवढे पैसे आले कुठून. तेव्हा सूज थोडी गडबडते आणि बोलते की ती ॲड फिल्म केली होती ना. तेव्हा स्वानंदी बोलते, एरवी ऑडिशनला सिलेक्ट झाली तरी आपल्या घरात सेलिब्रेशन होतं आणि तू ॲड फिल्म्स केली हे मला कसं माहीत नाही. स्वानंदी बोलते की सूज काय बोलते मी. तेव्हा सुष्मिता बोलते की ताई जाऊ दे ना, एवढं काय, सोड ना विषय. तेव्हा स्वानंदी बोलते की सोडणं विषय म्हणजे काय, मागे पण आदिरासोबत गेली होतीस, तिच्या अर्पिता आणि आदिरासोबत, तेव्हाही 22,000ची खरेदी केली. एवढे पैसे येतात कुठून. आणि मला एक गोष्ट सांग, पटकन सांग, कुठे तुझ्या ॲड फिल्म्स दाखव. तेव्हा सूज शांत होते. तेव्हा स्वानंदी बोलते की तू सांगणारेस की मी बाबांना सांगू. तेव्हा सूज बोलते की ताई सांगू नको प्लीज ना, तू कोणाला सांगणार नाही ना. तेव्हा सूज सांगते की आदिराची मम्मा आहे ना, आपल्या मम्माला पैसे देते अगं, त्याचंच सगळे हे. तेव्हा स्वानंदी शॉक होते. इकडे अंशू त्याच्या आईला बोलत असतो की तू आदिराच्या सासूला पैसे देतेस ना मॉम, आणि काय झालं मग, तरीही आपला प्लॅन फसतोय. तेव्हा मल्लिका बोलते की आपलंच नाणं खोटं आहे ना, म्हणून सगळं हे होतंय हे, आणि आपला प्लॅन फसतोय. मला वाटलं डिवोर्स नोटीस पाठवल्यावर आदिरा आकांड तांडव करेल आणि बोलेल की त्याचं तोंड मी आयुष्यावर बघणार नाही, पण नाही ना, या मॅडम गेला जीव द्यायला. तेव्हा अंशू सांगत असतो की मॉम, या आदिराच्या वागण्यामुळे ना आपण फसणार आहे एक दिवस. जर रोहनला काही कळलं आणि त्याने त्याच्या आईला विचारलं तर, आणि त्याच्या आईने सगळं सांगून दिलं तर, मम्मा आपल्याला भीक मागावं लागेल. त्यापेक्षा ना मॉम, आपण आदिरापेक्षा ना आपणच जीव देऊन देऊ. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुझ्या या निगेटिव्ह बोलण्याचा ना वैताग आला आहे मला. तेव्हा मल्लिका बोलते की अरे संकट आपल्यावर येतात ना, मग आपल्याला त्याच्यातून मार्ग काढतो ना. तेव्हा अंशू बोलतो की तू फक्त मार्गच काढत राहतेस, वाट लागली इथे आपली. तेव्हा मल्लिका बोलते की अरे संकट आल्यावर आपण वाट नाही, राजमार्ग काढतो ना, आपण राजमार्ग काढू. तेव्हा मल्लिका बोलते की आता त्या रोहनच्या आईने तोंड उघडले ना तर इतके पैसे कोंबणार की तिच्या आयुष्यभराची पुंजी राहील ती. इतके पैसे मी नेहमी कोंबत राहणार, म्हणजे तिचं तोंड बंद राहील. तेव्हा मल्लिका बोलते आणि त्याची किल्ली फक्त माझ्याकडे असणार. इकडे आनंद समरला सांगत असतो की त्या बाई आहे ना पैशासाठी हफापल्या आहेत. एकतर तू बघितलं नाही का, फर्स्ट टाईम जेव्हा आपल्याला भेटलं त्या गाडीच्या समोर आलं तेव्हा त्यांनी पैशांसाठीच ढोंग केलं होतं. मला तरी वाटतं की आपण एक काम करूया का, आपण एक रकमे त्यांना पैसे देऊन दिलं तर तरी तोंड बंद करतील का त्या, म्हणजे मी फक्त माझा विचार सांगतोय. तेव्हा समर बोलतो, मी तेही करायला तयार आहे, फक्त एवढंच की आदिराला त्रास देऊ नका, हवा तितका पैसा घ्या एकदाचा आणि सांगा तरी. तेव्हा आनंद बोलतो की आदिराचं आपण बघू रे. तेव्हा निकिता बोलते की स्वानंदी समजवण्याचा प्रयत्न करते, बघू ती काय आल्यावर कळेल. तेव्हा समर बोलतो की त्यांच्या घरात ना त्या एकट्या शहाण्या बिन्या समजदार, बाकी तर बोलायलाच नको.
निकिता बोलते समर काय बोलतेस, गप्प बस जरा. इकडे समर आजीला बोलत असतो की कशी आहे, तेव्हा आजी बोलते की कशी असणार आहे मी, हे बघ पिंट्या तुला मी आधीच सांगून होते, तू स्वानंदीबद्दल असं का बोलतोस रे. तेव्हा समर बोलतो की आजी मग बरोबर आहे ना, काय चुकीचं बोलतोय मी. तेव्हा आजी बोलते की अरे मग तुमचं नातं तरी कसं पुढे जाणार. तेव्हा समर बोलतो की आजी हे नातं व्यवहार आहे फक्त, तुला माहिती आहे ना, आणि हे नातं पुढे जाण्यासाठी नाही आहे. तेव्हा आजी त्याला समजत असते की अरे तू स्वानंदीकडे जरा माणूस म्हणून बघत जा ना, मैत्री कर तिच्याशी. समोर बोलतो मैत्री आत्ता आता तर त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्याबद्दल आदरही मला कमी होऊन गेला. इकडे स्वानंदी सुशला बोलत असते की खोटं बोलू नको, एवढे गंभीर आरोप करतेस तू. तेव्हा स्वानंदी सुशला ओरडत असते की तू काहीही गंभीर आरोप करते. तेव्हा सुश तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ताई मी खोटं नाही बोलत, ती खरंच अगं आदिराची मम्माही आपल्या घरी येते, आपली मम्माही जाते आणि आदिराची मम्मा खूप पैसे देते, 1 लाख 2 लाख किती पण पार्टीच्या वेळेस पण तिने दिले होते. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघ सुश, तू जर आता खोटं बोललीस ना तर तू पकडली गेल्यावर तुला कोणीही वाचवणार नाही आहे, मी सुद्धा नाही. तेव्हा सुश बोलते की मम्मा मी ताई मी खरंच सांगते, तुला तर कसं समजेल. तेव्हा ती मी तुला दाखवते, मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्याच्यात चुकून रेकॉर्ड झाले. तेव्हा सुश स्वानंदीला व्हिडिओ दाखवत असते. त्या व्हिडिओमध्ये सुशच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये स्वानंदीची आई आणि आदिराची आई दोघं एकमेकांशी बोलत असतात आणि ती तिला पैसे देत असते. तेव्हा स्वानंदी सुशला बोलते की आत्ताच्या आत्ता तो व्हिडिओ पाठव मला, आणि तिच्याकडे तो व्हिडिओ घेते. इकडे आजी समरला समजत असते की अरे तुमच्या दोघांचं काय चाललं आहे, तुम्ही व्यवहार नाचवलं, तुम्ही दोघंही चुकताय. तुम्हाला माहिती आहे का आदिरा आणि रोहन लहान आहेत आणि त्यांचा आदर्श आहे तुम्ही. तेव्हा आधी तुम्ही तुमचं नातं सुधारा, तेव्हा त्या दोघांनाही त्यांच्यामधनं काहीतरी बोध घ्यायला भेटेल. तेव्हा समर बोलतो की आजी बरं ठीक आहे, एक काम कर आजी, ते सगळं विषय जाऊ दे, मला हा स्वानंदी मॅडम हा विषयच नको आहे. एक काम करतो मी आदिराच्या डायटिशियनला फोन करून ना तिच्यासाठी मस्त सूप बनवतो, म्हणजे मलाही बरं वाटेल. समर विषय टाळाटाळ करत असतो. इकडे मंदाकिनी रडत असते, घटस्फोट द्यायला तयार झाले ते. तेवढंच तिथे स्वानंदी येते. तेव्हा स्वानंदी बोलते की आई, तेव्हा मंदाकिनी बोलते की आता कशाला मला समजवायला आली आहे, तेव्हा बाबा डायव्होर्सचे पेपर देत होते तेव्हा तू काहीच नाही बोलली. तेव्हा स्वानंदी सरळच प्रश्न विचारते, आई आदिराची आई तुला भेटते आणि तू तिच्याकडनं पैसे घेते. तेव्हा मंदाकिनी थोडी दचकते आणि बोलते की मी काय पैसे वगैरे कोणाकडनं घेत नाही, मला काय गरज आहे पैसे घ्यायची. तेव्हा स्वानंदी बोलते की आई खोटं बोलू नकोस, मला सगळं कळलं आहे. तेव्हा ती तिला व्हिडिओ दाखवते आणि बोलते की आई मला सुचत नाही आहे की तू असं काही करशील, मला विश्वासच बसत नाही आहे की का करते तू. रोहन आणि आदिराचा संसार मोडून तुला काय मिळणार आहे. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की नाही मी असं काही करतच नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की मला सगळं सुशने सांगितलं आहे आई. तेव्हा स्वानंदी सरळच मंदाकिनीला सांगते की तू एक्सप्लेनेशन देऊ नको, बाबा डायव्होर्स पेपरवर साईन करून बसले, ते सगळ्या पलीकडे गेले, ते काही ऐकणार नाही. आता एकच पर्याय आहे, त्यापेक्षा खरं बोल. तेव्हा स्वानंदी सांगत असते की आई कदाचित जर तू खरं बोलल्यावर बाबांचा डिसिजन चेंज होऊ शकतो, मला माहीत नाही पण कदाचित, पण आई खरं बोल, तेव्हा तुला रोहनची शपथ आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की नाही गं स्वानंदी, अगं मग रोहन माझा मुलगा आहे, त्याच्याबद्दल मी असं कसं वागेन, मी काय त्याच्यासाठी असं करेल का, मी आपल्या सगळ्यांसाठी करते ना. तुला माहिती आहे ना, आधी मला आवडलं होतं की एवढी मोठ्या घरी आपली सोयरीक होणारे, राजवाड्यांसारखे लोक आपली व्याही होणारे. तुला आठवतं ना मी कशी वागली, पण नंतर मला कळलं की आदिराला नाही जमणार गं, ती नाही आपल्या घरची सून होण्याच्या लायक. तुम्हाला दुष्ट समजू नको, मी दुष्ट नाही आहे गं. मंदाकिनी गिळगिळत असते. तेव्हा स्वानंदी बोलते म्हणून तू रोहन आणि आदिराच्या डिवोर्ससाठी प्रयत्न केले, पण त्याने तर सांगितलं त्याने डिवोर्स पेपर पाठवलेले नाही. 1 मिनिट, त्याने सही नक्की कोणी केली. तेव्हा मंदाकिनी शांत होती. तेव्हा स्वानंदी बोलते काही चुकून ही गोष्ट जर राजवाड्यांपर्यंत गेली ना तर खूप महागात पडेल, बाहेर गेल्यावर का केलं जाई, सांग सही कोणी केली. तेव्हा ती बोलते सुशने केली. तेव्हा स्वानंदी बोलते की आई ती घरात आपल्या सगळ्यात लहान आहे आई, पण मला सांग तू काय एवढं छळतेस आम्हाला. तेव्हा मंदाकिनी जीवावर येऊन सांगते की एक आलिशान घर मिळवण्यासाठी. तेव्हा स्वानंदी बोलते की आहे ना आपल्याकडे हे घर. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुला आलिशान घर कसं असतं माहिती का, तुला दाखवू का तुला. तिला हात धरून घेऊन जाते. इकडे समर आदिरासाठी सूप बनवत असतो, तेवढ्या तिथे मल्लिका येते आणि बोलते की समर अरे स्टाफ आहे ना, तू का बनवतोस. तेव्हा समर बोलतो की राहू दे काकू, मला आवडतंच. तेव्हा मल्लिका समरला पुन्हा इमोशनल करायला आली असते. तेव्हा ती तेच बोलते की आदिराला आपण लहानाचं मोठं होताना बघितलं आहे, तिच्या बाबांची पण खूप इच्छा होती, 3 मुलांवर खूप जीव होता, म्हणजे पूर्ण मॅनिप्युलेट करण्याचा मल्लिका प्रयत्न करत असते. इकडे मंदाकिनी स्वानंदीला घराचे फोटो दाखवत असते आणि सांगत असते की असं असतं मोठं घर. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं आई घरासाठी तू एवढ्या थराला जाशील. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की मी माझ्यासाठी आपल्यासाठी सगळ्यांसाठी करत होते ना, एवढं एकटं मोठं घरात जाऊन मी कुठे जाणार ती.
तेव्हा स्वानंदी बोलते की आई आमच्यावर खापर फोडू नकोस, हे तुझ्यासाठी करतेस, तू स्वतःसाठी. विसरलीस का तू माझ्या लग्नात काय तमाशा केला होता? मला मिळालेले श्रीधन गहाण ठेवलं होतं. आई अगं एवढं मोठं घर घेऊन त्याच्या भिंती फक्त शुष्क आणि कोरड्या राहतील, त्याच्यात जिव्हाळा प्रेम काहीच राहणार नाही. आणि सगळं यांचं बोलणं हे रोहन आणि स्वानंदीचे बाबा ऐकतात. स्वानंदीचं आणि मंदाकिनीचं त्यांच्याकडे लक्ष अचानक जातं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.